शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की या ठिकाणी बंगालच्या उपसागरात उत्तरेला तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र हे आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित झालं असून ते भूभागाच्या दिशेने सरकू लागलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीने विदर्भात खास करून त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या ते बऱ्याच अंशाने बंगालच्या उपसागराकडे असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात देखील ठिकठिकाणी पावसाच्या घटना घडत आहेत. जसंही ते थोडं छत्तीसगड मध्य प्रदेशकडे सरकेल तसं पश्चिम महाराष्ट्राकडून पावसाचं प्रमाण कमी होऊन उत्तर महाराष्ट्राकडे पावसाच्या ॲक्टिव्हिटीज सुरू होतील असा अंदाज आहे. मान्सूनची पश्चिमी शाखा वीक असून त्या ठिकाणी फारसे बाष्प अरबी समुद्रात नसल्यामुळे कोकण किनारपट्टीला मात्र पावसाचा प्रभाव नाही. आपण या ठिकाणी बघतो की वेलमार्क लो प्रेशरचा दर्जा या सिस्टमला भारतीय हवामान खात्याकडून आज देण्यात आला आहे. पण दररोज या बाबीचा आढावा घेत असतो. सध्या परिस्थिती काय आहे? महाराष्ट्रातील 16 तारखेला म्हणजे 1 जून ते 16 जुलैपर्यंतची परिस्थिती आपण बघतो. सध्याच्या अंदाजानुसार 87% पावसाची नोंद आता राहिलेली आहे. काल जी 89% होती ती आता 2% घसरली आहे. त्यानंतर विदर्भामध्ये 34, मराठवाड्यात 40%, आता मध्य महाराष्ट्र ही 1% मायनसमध्ये म्हणजे 99%, आणि आपण बघतो की केवळ 1%वर कोकण आलेला आहे. त्यामुळे संपूर्ण विभाग आता मायनसमध्ये जायला सुरुवात झालेली आहे. हे एल निनोचं वर्ष आहे आणि त्यामुळे पर्जन्यमान कमी राहील, सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल हे आपण 26 जानेवारीच्या अंदाजापासून सांगत आलेलो आहोत. ही परिस्थिती राज्यात बदलते तशी देशात देखील बदलते आहे. आणि आपण बघतो तर आता केवळ आपण रेड भाग दाखवण्याऐवजी किती ग्रीन भाग शिल्लक राहिला आहे तेवढंच आता बघण्याचं बाकी राहिले. कारण संपूर्ण भारत देशामध्ये देखील परत पाऊस हा मायनसकडे जाऊ लागला आहे. सध्या एकूण 76% पावसाचं प्रमाण देशामध्ये आहे आणि प्रत्येक दिवशी हे कमी कमी होत चाललेलं आहे. जसा पावसाचं प्रमाण वाढेल तशा या टक्केवारीत सुधारणा होईल, परंतु अपेक्षित मान्सून अजून सक्रिय झालेलं नाही. तीव्र कमी दाबाचं क्षेत्र भारतावर पुढे सरकेल तसं पावसाळी प्रमाण देशात वाढणार आहे. भारतीय हवामान खात्याकडून प्रत्येक गुरुवारी पुढील 4 आठवड्याचा अंदाज प्रसिद्ध केला जातो आणि त्यावरून साधारणपणे आपल्याला अंदाज येतो की काय घडेल. 23 जुलैपर्यंत महाराष्ट्रामध्ये किरकोळ पावसाच्या घटना घडतील असाच अंदाज आहे. परंतु 23 तारखेनंतर 23 ते 30 जुलै विदर्भ आणि कोकण पावसाचं प्रमाण वाढेल अशा प्रकारचा या ठिकाणी अंदाज देण्यात आला आहे. 30 तारखेपासून 6 ऑगस्टपर्यंत देखील तसं पावसाचं प्रमाण कोकणात वगळता फारसं चांगलं नाही आहे. मात्र 6 ऑगस्टपासून तर 13 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रासहित भारतात पावसाचं प्रमाण चांगलं राहण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे बघूयात काय परिस्थिती निर्माण होते. आपण जर रेनफॉल अनोमलीज बघितल्या तर यामध्ये सुद्धा तसा काही वेगळा अंदाज दिलेला नाही, सेम अंदाज दिलेला आहे. पहिला आठवडा हा कमी पावसाचा आहे. दुसऱ्या आठवड्यामध्ये पावसाचं प्रमाण थोडं वाढेल. तसा तिसरा आठवडा कमी पावसाचाच आहे. तुलनेत चौथ्या आठवड्यात मात्र पावसाचं प्रमाण वाढेल असा अंदाज देण्यात आलेला आहे. सध्या जर आपण एकूण सिस्टम बघितल्या तर या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसते. या ठिकाणी वेलमार्क लो प्रेशर आहे, त्याचबरोबरची एक
चक्राकार स्थिती या ठिकाणी आहे, एक चक्राकार स्थिती राजस्थानच्या दरम्यान आहे, एक दिल्लीच्या दरम्यान आहे, तर एक उत्तर भारतामध्ये आहे जी WDच्या स्वरूपात आहे. तर ट्रफ सध्या महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून जात असल्यामुळे या ठिकाणी थोडं पश्चिम महाराष्ट्रात आणि दक्षिण कोकणात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज होत आहेत, हे लक्षात घ्या. जसाही वेलमार्क लो प्रेशर हे थोडा मध्य भारताकडे सरकेल तसं मराठवाडा आणि मग विदर्भ, उत्तर महाराष्ट्र अशा ॲक्टिव्हिटीज पावसाच्या वाढतील आणि दक्षिणेतील म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील ॲक्टिव्हिटीज कमी होतील. 15 तारखेला जो पाऊस झाला आहे तो सर्वाधिक एक डिप्रेशन किंवा एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र ओरिसावर असल्यामुळे या ठिकाणी झालेलं आहे. त्याच पाठोपाठ गुजरातमध्ये देखील पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. कोकण किनारपट्टीत ठिकठिकाणी पाऊस झालेल्याची नोंदी आहेत आणि महाराष्ट्रात देखील मग पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, भाग बदलत काही भागात पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. मात्र पावसाळी ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत हे मात्र आता मान्य करावं लागेल आणि हा 15 तारखेचा पाऊस आहे. ज्या मॉडेलच्या आधारावर IMDचं प्रिडिक्शन असतं त्यामध्ये आपण बघतो की आता या ठिकाणी हलक्या असं स्वरूप म्हणजे तीव्र कमी दाबाचं क्षेत्र आहे, परंतु ते किती प्रभावीपणे पुढे सरकते आपल्याला बघायचं आहे. आणि मराठवाड्यामध्ये तुरळक पावसाची शक्यता आज व्यक्त करण्यात आलेली आहे. पूर्व विदर्भामध्ये करण्यात आलेली आहे, 17 तारखेसाठी देण्यात आलेलं आहे. विदर्भाच्या दिशेने पावसाचं प्रमाण या सिस्टममुळे वाढू शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे आणि कोकणामध्ये. बाकी महाराष्ट्रात पावसाचा अंदाज GFSने दिलेला नाही. 19 तारखेला कुठल्याही प्रकारचा पावसाचा प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये नाही, केवळ कोकण आणि पूर्व विदर्भ असाच अंदाज दिलेला आहे GFSने. येत्या आठवड्यामध्ये फार पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये असेल असा काही अंदाज CFS मॉडेलने दिलेला नाही. मात्र आपण बघतो की मध्य प्रदेशमध्ये एखादी सिस्टम किरकोळ स्वरूपामध्ये असू शकते, हिचं स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यानंतर एक सिस्टम ही बंगालच्या उपसागरातून केवळ आंध्र प्रदेशच्या तेलंगणाच्या पर्यंत दाखवलेली आहे, जी महाराष्ट्रापर्यंतही पोहोचू शकत नाही एवढी कमकुवत आहे. कोकण किनारपट्टीला देखील एक सिस्टम सक्रिय राहण्याची शक्यता आहे, कारण या दोन सिस्टमकडे जे वारे जाणार आहेत त्या वाऱ्यांमुळे या ठिकाणी बाष्प ओढलं जाईल आणि त्यामुळे या भागातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. मात्र ते केवळ दक्षिण कोकणामध्ये, त्यामुळे विशेष प्रभावी वातावरण CFS मॉडेलने दाखवलेलं नाही. ECMWF मॉडेलने आजच्या तुलनेत उद्या सोलापूर जिल्ह्यात, लातूर आणि धाराशिवमध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याचे संकेत दिलेत. त्याचबरोबर नाशिक पूर्व आणि छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेला जळगावपर्यंत एक प्रमाण पाऊस वाढेल असा अंदाज दिलाय. पूर्व विदर्भामध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. आज मात्र आपल्याला उद्या कोकण किनारपट्टीत हलका ते मध्यम पाऊस होईल अशा प्रकारचा अंदाज देण्यात आलेला आहे. आता 18 तारखेला पूर्व विदर्भाच्या दिशेने अगदी अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, नांदेडपर्यंत या वादळी प्रणालीचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. दरम्यान सोलापूर, लातूर, धाराशिवमध्ये पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण 18ला असू शकतं, मात्र उर्वरित महाराष्ट्रात फारसा प्रभाव राहणार नाही. 19 तारखेला पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस कायम असणार आहे. सोलापूर जिल्ह्यात आणि लातूर, नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, वर्धा या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये स्थानिक वातावरण असणार आहे. कोकण किनारपट्टीला मात्र 19ला पाऊस वाढू शकतो आणि स्थानिक वातावरण महाराष्ट्रात राहील. 20 तारखेचं चित्र थोडं वेगळं आहे. 20 तारखेला महाराष्ट्रात सर्वदूर अतिशय चांगल्या पावसाचा अंदाज आहे. म्हणजे महाराष्ट्रात अंतर्गत भागात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण, छान उत्तर महाराष्ट्रापर्यंत चांगल्या पावसाचा अंदाज आहे. फक्त पर्जन्य छायाच्या प्रदेशामध्ये म्हणजे नाशिक पूर्व, पुणे पूर्व, सातारा पूर्व, कोल्हापूर पूर्व, सांगली
या काही भागात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. आज आपण केवळ आता या ठिकाणी 20 तारखेपर्यंतचा अंदाज बघितलेला आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अंदाज बघू. 20 तारखेपर्यंत कोकण आणि पूर्व विदर्भ पाऊस चांगला होईल. इतरत्र स्थानिक वातावरण तयार झाल्यास पाऊस होणार आहे. मात्र आपल्याला या 5 दिवसामध्ये या जिल्ह्यांच्या काही भागात पावसाचं प्रमाण कमी दिसतंय. आता धावता अंदाज बघूयात. उद्या 17 तारखेला स्थानिक वातावरण आहे. अगदी नाशिकसह छत्रपती संभाजीनगर, पश्चिम महाराष्ट्र मध्ये सोलापूर, अहिल्यानगर, बीड, पुणे, कोल्हापूर, सातारा, पुणे या सर्व भागात अगदी घाटमाथ्यावरही पावसाची शक्यता आहे. कोकण किनाऱ्याला पाऊस कमी जरी असला तरी घाटमाथ्यावर पाऊस होऊ शकतो. 18 तारखेला तीच परिस्थिती आहे. 18 तारखेला देखील पूर्व विदर्भ आणि कोकण घाटमाथा असा पाऊस असण्याची शक्यता आहे. थोडं अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा या भागातही पावसाच्या काही ॲक्टिव्हिटीज असू शकतात. तीच परिस्थिती 19 तारखेला देखील आहे. आपण बघतोच स्थानिक वातावरण आहे. मात्र कमी दाबाचं क्षेत्र बऱ्यापैकी दूरवरून जात असल्यामुळे पूर्व विदर्भाच्या काही अतिशय टोकाच्या जिल्ह्यांमध्येच थोडाफार पाऊस होऊ शकतो. या पलीकडे अंदाज नाही. नाशिक जिल्ह्याच्या काही भागात 20 तारखेला चांगल्या पावसाचं धोरण दाखवलं जात आहे. म्हणजे शेतकऱ्यांची जी गरज आहे ती भागेल अशा प्रकारचं वातावरण आहे. तर महाराष्ट्रामध्ये एकूणच स्थानिक स्वरूपाचं वातावरण 20 तारखेपर्यंत अतिशय उत्तम आहे. त्यामुळे या काळात महाराष्ट्रात पाऊस होणं अपेक्षित आहे. कोकण किनारपट्टीला देखील 19-20 तारखेला हलक्या ते मध्यम सरी होणं अपेक्षित आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.